हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात पोलीस भरती 2024 अपडेट्स. कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत, दिनांक 10 एप्रिल 2024च्या सायंकाळच्या 6 वाजेपर्यंतचे अपडेट्स आहेत. रोजच्या व्हिडिओप्रमाणे मी तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रूफ एका जिल्ह्याचे दाखवणार आहे. त्याचबरोबर दिनांक वेळेसहित पुरावे आपल्या व्हिडिओमध्ये असतात. म्हणून असे अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या या समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भरपूर सारे जिल्हे आज मी आणले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, पहिला जिल्हा आहे आपल्याकडे एसपी सातारा असणारा आपल्याकडे हा आहे. तर एसपी साताऱ्याचा फॉर्म क्रमांक सुरुवातीला पहा. टोकन नंबर मी तुम्हाला कालच दाखवलेला होता. तर किती आहे इथं तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी 3563 असणारा अर्ज क्रमांक आहे. मुलाचाच आहे, मेल आहे. दिनांक वेळ तुम्हाला इथेही दिसते. नसेल तर मी नेक्स्ट स्क्रीन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी असणारा चालन पेड केलेली वेळ दाखवणार आहेच. तरी इथं पाहू शकता तुम्ही वर बघा, 10/4/2024 17:23 म्हणजे संध्याकाळच्या 5:30 वाजताच्या दरम्यान हे असणारं चालन पेड केलेलं आहे. जर समजा थोडस स्क्रीनच्या बाहेर गेला असेल तर थोडस छोटं करून तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट याच जिल्ह्याचा प्रूफ दाखवतो मी तुम्हाला. तो आहे पोलीस कॉन्स्टेबल. इथे तुम्हाला जिल्हा दिसणार नाही कारण चालनवर जिल्हा असत नाही, तुम्हालाही माहित आहे. ठीक आहे, तर बघा इथं अर्ज क्रमांक किती आहे, 3563. वेळ चालन पेड केलेली कधीची आहे, 10/4/2024 17:21. तुम्ही म्हणताल वर 23 इथं 21, तो प्रिंट काढण्याचा वेळ होता आणि हा चालन पेड केल्याचा वेळ होता. तर कुठला आहे हा, एसपी सातारा पोलीस कॉन्स्टेबल 3563. चला नेक्स्ट प्रूफ पाहूयात. आपल्याकडे कुठला आहे, पोलीस कॉन्स्टेबल बीड. कदाचित याच्याबद्दल तुम्हाला भरपूर लोकांनी चुकीची माहिती दिली असेल. इथं पाहू शकता फक्त आणि फक्त टोकन नंबर आहे 4666. पोलीस कॉन्स्टेबल एसपी बीडचा. एकच नाही, एकापेक्षा जास्त प्रूफ दाखवतो बीडचे. इथं तुम्ही पाहू शकता अर्ज कधी केलेला आहे, 10/4/2024 3:08 असणार हे टोकन सबमिट केलेलं आहे. इथं जर दिनांक दिसत नसेल तर नेक्स्ट स्क्रीनवर पण दाखवतो. आलं लक्षात, दिसला एसपी बीड. नेक्स्ट आपल्याकडे तोच आहे बघा, 4666 किती वाजता सबमिट केलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता किती वाजता आहे, 10/4/2024 3:07 असणार आहे सबमिट केलेला आहे. वरच्या स्क्रीनवर पण मी तुम्हाला वेळ दाखवलेला होता. आलं लक्षात. इथेही नाही पटलं कारण काही अर्धवट मेंदूचे भैतड लोक, त्यांना हे वाटतं स्क्रीनवरचा टाइम आहे. अरे का त्याच्या पुढचा अजून दाखवतो ईमेल आलेला, बघ जरा व्यवस्थित बघायचं. 15/8 तोच असणारा बघा, 4466 पोलीस कॉन्स्टेबल एसपी बीड. एवढं दाखवून जर तुला पटत नसेल तर तू पहिली फुर्सत में निकल, तेरा एक यहाँ कोई काम नहीं है. आलं लक्षात. एसपी बीड 4666 पोलीस कॉन्स्टेबल. ठीक आहे, नेक्स्ट जिल्हे पाहू. पुढचा जिल्हा आहे आपल्याकडे प्रिझन कॉन्स्टेबल. प्रिझन कॉन्स्टेबल कुठला आहे, तर प्रिझन कॉन्स्टेबल आहे छत्रपती संभाजीनगर. किती फॉर्म आले, टोकन नंबर 45,544. दिनांक वेळ एकापेक्षा जास्त वेळ दाखवतो, 10/4/2024 सकाळच्या 11:30 वाजता हे टोकन सबमिट केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह. आलं लक्षात. नेक्स्ट याचाच प्रूफ आपण पाहू. बघा, तोच टोकन नंबर दिसेल तुम्हाला इथं 45,544. दिनांक वेळ 11:29 म्हणजे 11:30च्या दरम्यान. दिनांक आहे 10/4/2024. आलं लक्षात. तर हा होता संभाजीनगर प्रिझन. ठीक आहे, नेक्स्ट दाखवतो अजून संभाजीनगर प्रिझनचाच. बघू शकता तुम्ही इथं मेल किती वाजता आलाय, 11:33 वाजता मेल आलेला आहे. 45,544 पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर, प्रिझन कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर. एकापेक्षा जास्त प्रूफ दाखवणारं चालन त्या ठिकाणी आपला समर्थ अकॅडमी भंडारा हे आहे. म्हणून आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील.
आणि जे भैताळ लोक आहेत बिनकामी कमेंट करतात त्यांच्यासाठी पुढे मी काही इंटरेस्टिंग कमेंट दाखवणारच आहे, जेणेकरून अक्कल आली पाहिजे. स्पर्धेला घाबरायचं नाही, कारण फॉर्म जेवढे यायचे तेवढे येणारच झाले. म्हणून बिनकामी फालतू कमेंट करून आपली लायकी दाखवू नका. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचे जिल्हे पाहू. पुढचा आहे आपल्याकडे गट क्रमांक 5 SRPF. आता एक मिनिट हा SRPF गट क्रमांक 5 आहे, 7 नंतर दाखवणार आहे. पहिले हेही पाहून घ्या, दोन प्रूफ दाखवतो, दोन वेगवेगळ्या टोकन नंबरचे. SRPF गट क्रमांक 5 8147 आहे. किती वाजता आहे पाहू शकता तुम्ही, 10:47 10/4/2024 ला. हे एक तोच. आता बघा 8147 किती वाजता सबमिट केलाय तोही पाहू शकता तुम्ही इथं, 10:46 10/4/2024. कुठला होता? SRPF गट क्रमांक 5. आलं लक्षात? दौंडचा. ठीक आहे, अजून एक दाखवतो याच ह्याचा असणारा. बघा तोच आहे 8147 पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 5. गट क्रमांक 5 असणारा हा आहे. वेळ इथं पहा 10:48. एवढं कोणी म्हणतंय आता जे भैताळ लोक असते ते एडिट करा, एवढं एडिट करायची गरज नाही, कारण चुकीची माहिती देऊन मला काही भेटणार नाही. येतंय लक्षात? त्याच्यामुळे जे बिनकामी फालतू आकडे कमेंट मध्ये टाकतात त्या लोकांपासून जरा सावधान राहा, कारण ते विचार करत असतात भैताळ लोक की आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जास्त फॉर्म येऊ नये म्हणून आपण पहिले जास्त सांगून टाकायचे. असं अजिबात, आणि असे सांगणारे कधी त्या ठिकाणी सक्सेस होतील का नाही याच्यात बी शंका आहे, कारण स्पर्धेला हुशार विद्यार्थी कधीच घाबरत नाही. ठीक आहे, बघा हा होता गट क्रमांक 5 SRPF दौंड. ह्याचाच अजून एक प्रूफ दाखवतो मी तुम्हाला. बघा इथे किती आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. स्क्रीन कदाचित बघा दिसतंय का बघा व्यवस्थित? हो दिसत आहे. ठीक आहे, बघा पहिले तर पोलीस बॅट्समॅन CP मुंबई 5076. पण मित्र मी तुम्हाला सांगितलं की आपलं चॅनल खरी माहिती देते. हा CP मुंबईचा पोलीस बॅट्समॅनचा 5 एप्रिलचा आहे. कधीचा आहे? 5 एप्रिल, म्हणजे आज 5 दिवस याला होऊन गेलेत. म्हणजे इथला टोकन नंबर 5,500 ते 6,000 झालेला आहे. कशाचा? पोलीस बॅट्समॅनचा. त्याच्यानंतर आहे मुंबई कारागृह 68,339. हाही 2-4 दिवसापूर्वीचाच असणार आहे. 70,000च्या वर आता त्या ठिकाणी टोकन नंबर झाले. महत्वाचं मला जे दाखवायचंय तो SRPF गट क्रमांक 5 दौंड. एका पवार साहेबांनी हा पाठवलाय, खूप खूप धन्यवाद पवार साहेब तुमचं. 8,308 असणारा SRPF गट क्रमांक टोकन नंबर आहे. हा किती वाजता भरला होता? बघा 2:30 वाजताच्या दरम्यानचा टोकन नंबर आहे. आणि मी जो तुम्हाला वर दाखवला होता तो जवळपास 11 वाजताच्या दरम्यानचा होता. म्हणजे जवळपास इथं तुम्हाला 120च्या आसपास टोकन नंबर वाढलेले दिसत आहेत, 150च्या आसपास. आलं लक्षात? हा होता SRPF गट क्रमांक 5. आता SRPF गट क्रमांक 5 वाले जर कोणी 12 आणि 15,000 म्हणणारे असतील तर त्यांच्यासाठी ओपन चॅलेंज आहे आपलं, की तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट माझ्या ईमेल ID वर पाठवा. मी यापुढे YouTube वर येणं बंद करतो. काल असंच एकाला म्हणलं, बघा त्यानं काय कमेंट केली होती बघून. बघा हे बघा, तुम्ही फेकू नका म्हणते, पोरांना काही पण सांगता, तुमच्या ईमेल वर पाठवतो, YouTube सोडायला होतो. याचा मेल अजून आला नाही. हे कुठं गायब झालंय? कारण याचा मेंदू गुडघ्यात गेलाय. याला काही फेक प्रूफ त्या ठिकाणी बनवता आलं नसेल किंवा प्रूफ भेटलाच नाही, त्याच्यामुळे याचा काही मेल अद्यापर्यंत आला नाही. असे काही फालतू असते, त्याच्यामुळे अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. कारण याचं म्हणणं होतं की 15,000च्या वर गेलाय दौंड, अजूनही गेलेला नाही. ठीक आहे, काही इमानदार पण असते. जसं बघा आपल्याकडे जर माहिती नसेल तर आपण काय करतो, बघा या साहेबांनी कमेंट केले की भंडाऱ्याची माहिती चुकीची आहे भाऊ, कारण मी आज म्हणजे 10/4/2024 ला फॉर्म भरला आणि माझा टोकन नंबर म्हणजे त्याचा 3,227 आहे. चुकीची माहिती देऊ नका भाऊ प्लीज म्हणताय. तर मी याला रिप्लाय काय दिलाय तोही वाचून दाखवतो. माझ्याकडे व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती म्हणून अंदाजित माहिती दिली होती. पण तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, धन्यवाद योग्य माहिती दिल्यावर. कारण जो योग्य माहिती देतो त्या ठिकाणी त्याला आपण कधीही एक्सेप्ट करतो. आलं लक्षात? पण काही फालतू फेक लोक असतात जे फॉर्म क्रमांक आपण बरोबर सांगल्यानंतर विनाकारण जास्त सांगत असतात. मी एक सांगतो की छोट्या जिल्ह्याचे जे ते 400-500 सांगताना इकडे तिकडे होऊ शकतात. प्रूफ असेल तर अजिबात होत नाही. जे आपण खाली शेवटी जिल्हे घेतो त्याच्यामध्ये थोडी बहुत मिस्टेक असू शकते. ठीक आहे, पुढचे प्रूफ पाहू, जास्त वेळ न घालवता, टाइमपास न करता. पुढचे काय आहेत प्रूफ आपल्याकडे? तर तो आहे CP नागपूर सिटी. किती आलेत? 22,006. दिनांक वेळ बिलकुल 10 एप्रिल 2024 सकाळच्या 8:08 आलेला आहे. इथला वेळ खोटा वाटला तर इथेही तोच वेळ आहे स्क्रीनशॉट काढलेला.
एवढं दाखवून जर समजत नसेल तर तू वाटीभर पाण्यात मेलेला बरा, तू हे व्हिडिओ पाहूच नको. आलं लक्षात? त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. पुढचे प्रूफ पाहू. बघा, SP रायगड कालचा आहे हा, तर किती आहे कालच्या तारखेमध्ये 3 वाजताच्या दरम्यान SP रायगड 16,247. प्रिझन कॉन्स्टेबल पुणे प्रिझन हा पण कालचाच आहे 63,302. हे दोन्हीही टोकन नंबर आहेत. अर्ज क्रमांक इथं जनरेट झालेले नाहीत, कारण यांनी फीस पेमेंट केलंय पण अजून यांची प्रिंट जनरेट झालेली नाही. आलं लक्षात? SP रायगड 16,247. पोलीस प्रिझन कॉन्स्टेबल पुणे कारागृह 63,302. ठीक आहे. नेक्स्ट कुठला आहे तर पुणे ग्रामीण ड्रायव्हरचा आहे. बघा, SP पुणे आर म्हणजे रुरल ग्रामीण किती आले ड्रायव्हरला टोकन नंबर 3,486. भयतळ लोकांनी बिनकामी कमेंट करायची नाही, इथं दिनांक वेळ सहित आहे. एप्रिल 10, 2024 3:33 म्हणजे 3:30 वाजता या मित्रांनी फॉर्म भरलेला आहे. असे अपडेट्स फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा या YouTube चॅनलवर भेटत असतात, म्हणून सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आलं लक्षात? नेक्स्ट पुढचे जिल्हे पाहूयात आता. बघा, कोणता जिल्हा आहे, भरपूर सारे प्रूफ आहेत. यवतमाळ. येथे मी काल जास्त सांगले होते, एका साहेबांनी प्रूफ पाठवला, कारण आपल्याकडे व्हेरीफाईड माहिती अवेलेबल नव्हती. फक्त आणि फक्त कालच्या डेटमध्ये एप्रिल 9, 2024 सायंकाळच्या 6:30 वाजता किती आहे 2,772. कुठं? SP यवतमाळ पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर नाही, पोलीस कॉन्स्टेबल. बघा, असेही काही इमानदार मुलं असतात की ते बिचारे स्पर्धेला घाबरत नाही, खरा असणारा जोही टोकन नंबर असतो तो आपल्याला पाठवतात. म्हणून अशा लोकांचं खूप खूप मित्रांचं धन्यवाद. आणि पुढचे आता जिल्हे पाहूयात. आता पुढचे जिल्हे पाहण्याच्या अगोदर काही इथले व्हेरीफाईड प्रूफ माझ्याकडे अवेलेबल नाहीत. हे त्या ठिकाणी मित्रांनी काही आकडे पाठवल्यामुळे मी या जिल्ह्याचा समावेश करत आहे. ठीक आहे. SP जळगाव 5,245. CP मुंबई 2,14,562. SP गोंदिया 8,639. पुढचे जिल्हे SRPF 2-7 19,951. कुणाकडे जर हा SRPF गट क्रमांक 7चा प्रूफ असेल तर आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा @gmail.com या असणाऱ्या ईमेलवर पाठवा. CP नाशिक 10,250. या तिघांचाही प्रूफ जर कोणाकडे असेल तर या तिन्ही जिल्ह्याचा प्रूफ मला अवश्य पाठवा. मी त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. SP पालघर 1,620. ठीक आहे. अशा पद्धतीत उपलब्ध सर्व माहिती, खरी माहिती आपल्या चॅनलवर मी तुम्हाला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणाचा मी टोकन नंबर इथे दाखवलेला आहे, जास्त टोकन नंबर जो प्रूफ दाखवलाय आणि त्याच्यापेक्षा कमी असतील आजच्या तारखेतले 10/4/2024 सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत, तर मला त्या ठिकाणी प्रूफ पाठवा. आलं लक्षात? पण बिनकामी भैताडपणानं काही कमेंट करू नका. आलं लक्षात? ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. आणि शेवटला सबस्क्राईब मारायला विसरू नका. असे अपडेट्स फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा या YouTube चॅनलवर भेटत असतात. टेक केअर.